उत्तम धम्माचे आचरणाचे एक दिवसाचे जीवन ही श्रेष्ठ असते। जर आपण धम्माचे आचरण एक दिवसासाठी जरी केलं उत्तम रीतीने तर आपले एक दिवसाचे जीवन आपल्यासाठी श्रेष्ठ असते। तर आजची ही गोष्ट आहे भिक्खुनी बहुपुत्रिकेची। कुणाची गोष्ट आहे? भिक्खुनी बहुपुत्रिकेची आजची ही गोष्ट आहे। तर भगवंताने गाथा म्हटलेली आहे धम्मपदामध्ये 115 नंबरची, योच वसंसत्त जीवे अपंसं धम्ममुत्तं एकाहं जीवितं सेयो पස්සतो धम्ममुत्तमं। ह्या गाथेचा अर्थ असा आहे, उत्तम धम्माकडे ध्यान न देता, उत्तम धम्माकडे ध्यान न देता 100 वर्षे जगण्यापेक्षा, आपण धम्माकडे काय ध्यान न देता 100 वर्षे जगण्यापेक्षा उत्तम धम्माकडे ध्यान देऊन एक दिवसाचे जगणे आपल्यासाठी श्रेष्ठ असते। जर आपण धम्माकडे ध्यान नाही देत आहोत, लक्ष नाही देत आहोत, धम्माचे आचरण नाही करत आहोत आणि आपण 100 वर्ष जरी जगत आहोत, त्या जगण्याला काही अर्थ आहे का? काहीच अर्थ नाही आहे। आणि आपण धम्माचं आचरण करत आहोत, धम्माकडे लक्ष देत आहोत, ध्यान देत आहोत, ध्यान करत आहोत, तर आपलं एक दिवसाचे जगणे श्रेष्ठ आहे। अनाथपिंडकाच्या श्रावस्ती येथील जेतवन विहारात भगवान बुद्ध विहार करीत असताना बहुपुत्रिका नावाच्या भिक्खुणीला उद्देशून भगवंतांनी ही गाथा म्हटलेली आहे। अनाथपिंडकाच्या श्रावस्तीमध्ये जेतवन विहार होता, तिथे भगवान बुद्ध जेव्हा राहत होते तेव्हा बहुपुत्रिका भिक्खुणीला उद्देशून भगवंतांनी ही गाथा म्हटलेली आहे। श्रावस्ती येथे 7 मुले आणि 7 मुली असलेले एक जोडपे राहत होते। श्रावस्तीमध्ये एक पती पत्नी राहत होते, त्यांना किती मुले होते? 7 मुले आणि 7 मुली। किती? 7 मुले आणि 7 मुली होती। त्यांनी सर्व मुलामुलींचे लग्न केले आणि आई वडिलांच्या आवश्यक अशा जबाबदारीतून ते मुक्त झाले। आता त्यांनी लहानपणापासून मुलांना मोठं केलं आणि सगळ्यांचे लग्न केले आणि त्यांची जी जबाबदारी होती त्याच्यापासून ते मुक्त झाले। कोण? दोघेही पती पत्नी। दोघेही पती पत्नी मुला मुलींपासून अलग एकटेच राहू लागले। आता त्यांना किती मुलं होते? 7 मुलं आणि 7 मुली। त्यांनी लग्न करून दिलं, पण ते दोघेही मुला मुलींपासून वेगळे एकटे राहू लागले। त्या जोडप्याने पुरेशी संपत्ती सुद्धा अर्जित केली होती। त्यांच्या जवळ संपत्ती होती, त्यांनी खूप सारी संपत्ती जमा करून ठेवली होती। काही दिवसानंतर पतीचे निधन झाले। काही दिवसानंतर पती मरण पावला आणि पत्नी एकटीच राहू लागली। पत्नी एकटीच राहू लागली कारण पतीची मृत्यू झाली। मात्र आपल्या संपत्तीच्या जराही वाटा तिने मुलांना किंवा मुलीला दिला नव्हता। तिला किती मुले होते? 7 मुले आणि 7 मुली, परंतु तिने थोडासा पण वाटा आपल्या मुलांना किंवा मुलीला दिला नव्हता। त्या सर्व मुला मुलींनी त्या संपत्तीच्या वाटा मिळावा म्हणून आईपाशी हट्ट धरला। आता त्यांना लालच आला मुला मुलीला की आता आम्हाला आमच्या संपत्तीचा वाटा मिळाला पाहिजे, म्हणून त्या आईपाशी हट्ट धरू लागल्या। ते म्हणाले, आई तू तर आता एकटीच आहेस, म्हातारपणात तुझी काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहोत। ते मुलं मुली काय म्हणायचे की आता तू एकटीच आहेस, वडील तर गेलेत, म्हातारपणात तुझी काळजी घ्यायला आम्ही सगळे समर्थ आहोत। तुझ्या संपत्तीच्या वाटा आम्हा सर्वांना तू वाटून दे। तिला काय म्हटलं? तुझ्या संपत्तीच्या वाटा आम्हा सर्वांना तू वाटून दे, त्या संपत्तीची आम्ही अनेक पटीने वाढ करू। तू ते जे संपत्ती आम्हाला वाटशील त्या संपत्तीची आम्ही खूप पटीने वाढ करू। काय आम्ही एवढी मुलं मुली असून आमच्या एकट्या आईची काळजी घेणार नाही? तिला काय म्हणतात की आम्ही तुझे 7 मुलं आणि 7 मुली असताना सुद्धा आम्हाला तर एकटीच आई आहे, आम्ही तिची काळजी घेऊ शकत नाही का? तिने सुरुवातीला त्यांच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले। सुरुवातीला तिने दुर्लक्ष केले, परंतु संपत्तीचे लोभी असलेली तिची मुलं आणि मुली वारंवार तिच्या संरक्षणाची व पालनपोषणाची पूर्णपणे जबाबदारी घेण्याची आश्वासन तिला देऊ लागले। वारंवार तिला आश्वासन देऊ लागले की आम्ही तुझी पूर्णपणे तुला संरक्षण देऊन तुझं पालनपोषण करू। तेव्हा तिने त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला व आपल्या संपत्तीचा थोडाही हिस्सा स्वतःसाठी न ठेवता त्या सर्वांमध्ये सारख्या प्रमाणात संपत्तीचे वाटप केले। तिने आपल्या मुलांवर विश्वास ठेवला आणि आपली जी संपत्ती होती त्याच्यामधून थोडाही हिस्सा तिने आपल्यासाठी नाही ठेवता पूर्ण हिस्सा आपल्या मुला आणि मुलांमध्ये वाटून दिला। आडीपाडीने एका मुलांकडे राहून उरलेले म्हातारपणाचे दिवस मुला मुलींच्या आधाराने घालवायचे तिने ठरवले। आता 7 मुले होते आणि 7 मुली, काही दिवस एका मुलाकडे मग दुसऱ्या असं तिने आडीपाडीने तिथे राहायचं ठरवले। प्रथमतः ती मोठ्या मुलाकडे राहू लागली।
सर्वात आधी ती मोठ्या मुलाकडे गेली. काही दिवस चांगल्याने लोटले तिचे. त्याच्यानंतर काय झालं, हळूहळू ती म्हातारी मुलगा व सुनेला जड वाटू लागली. काही दिवसानंतर ती जी म्हातारी होती तर ती आपल्याच मुलाला आणि सुनेला जड वाटू लागली. सून म्हणाली, ह्या म्हातारीला काय हे एकच घर आहे का राहायला? सून म्हणे, ह्या म्हातारीला एकच घर आहे का राहायला? जणू काही ह्या म्हातारीने आपल्या मोठ्याच मुलाला सर्व काही इस्टेट दिली आहे का? ती काय म्हणायची की हिला हा एकच घर आहे का राहायला? हिने जशी पूर्ण प्रॉपर्टी कुणाला दिली, म्हणजे एकट्याच मुलाला दिली आहे का? आणि आम्ही एकट्याच कुटुंबाने हिचा सांभाळ करायचा विडा घेतलेला आहे का? आम्ही एकट्याने तिचा सांभाळ करायचा विडा घेतलेला आहे का? ही दुसऱ्या मुलाकडे का जात नाही? ती काय म्हणाली, ही दुसऱ्या मुलाकडे का जात नाही? सुनेचे व मुलाचे अशा तऱ्हेचे बोलणे ऐकून ती म्हातारी दुसऱ्या मुलाकडे गेली. आता सुनेनी आणि मुलांनी असं म्हटल्यामुळे ती म्हातारी दुसऱ्या मुलाकडे गेली. काही दिवसानंतर दुसऱ्या सुनेने सुद्धा तसेच बोलणे चालू केले. काही दिवस उलटले, काही दिवस दुसरी सून आणि मुलगा पण चांगला राहिला आणि मग दुसऱ्या सुनेने पण तसेच बोलणे चालू केले. कंटाळून म्हातारी तिसऱ्या चौथ्या अशा तऱ्हेने 7ही मुलांकडे व 7ही मुलींकडे जाऊन काही दिवस घालवू लागली. आडीपाडीने ती एकानंतर एक आधी 7 मुलांकडे गेली, नंतर ती 7 मुलीकडे गेली आणि अशा प्रकारे ती काही दिवस आपले घालवू लागली. परंतु प्रत्येक घरी मुलांकडे किंवा मुलीकडे तिला सारखाच अनुभव आला. प्रत्येक घरी तिला सारखाच अनुभव आला. प्रत्येक जण सुरुवातीला तिचा आदर करीत असे, परंतु थोड्याच दिवसात त्यांचं प्रेम आटून जाई व म्हातारीला घराबाहेर कसे घालवता येईल याचीच योजना ते लोक करायचे. आधी चांगले राहायचे, मग नंतर काही दिवसानंतर ते लोक विचार करायचे की हिला घराच्या बाहेर कसं घालवता येईल. तिला वाटेल तसं बोलायचे ते लोक आणि तिचा अपमान करणे आणि घराबाहेर तिला घालवून द्यायचे. मोठ्यापासून ते लहानापर्यंत सर्वच मुलामुलींनी व सुनांनी तिला अत्यंत वाईट वागणूक दिली. मोठा मुलगा म्हणजे 7 मुलं आणि 7 मुली सगळ्यांनी तिला अत्यंत वाईट वागणूक दिली. तिच्याच मिळालेल्या संपत्तीवर ऐश आराम करीत होते. ते सगळे तिची जी संपत्ती मिळाली होती त्याच्यावरच ऐश आराम करीत होते, परंतु तिच्यासाठी जरासाही वाटा खर्च करायला तयार नव्हते. तिचीच प्रॉपर्टी घेतली आणि तिच्यावर 1ही रुपया ते खर्च करायला तयार नव्हते. एवढेच नव्हे तर तिने केलेल्या उपकाराची परतफेड करावी अथवा तिची कृतज्ञता बाळगावी याचेही भान कुणाला राहिले नव्हते. तिने त्यांच्यावर उपकारच केला होता आपली प्रॉपर्टी त्यांना देऊन, परंतु त्यांना हे पण नव्हतं करत की हिने आम्हाला एवढी प्रॉपर्टी दिली आपली, तर आम्ही हिच्या परतफेड करावं किंवा हिने प्रॉपर्टी दिली म्हणून हिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. तर असा कुणाला भान राहिलेला नव्हता. संपत्तीचे वाटे करावे व आम्ही तुझे पालनपोषण करू अशा तऱ्हेची दिलेली वचने पण ती सर्व विसरून गेली. मुलांनी आधी काय म्हटलं होतं की तू संपत्तीचे वाटे कर, आम्ही तुझी देखभाल करू, आम्ही समर्थ आहोत. पण ते सगळे नंतर संपत्तीचे वाटे झाल्यानंतर ते सगळे ही गोष्ट विसरून गेले. एवढेच नव्हे तर पदोपदी तिचा अपमान करून ती घराबाहेर कशी निघून जाईल याचाच ते विचार करीत असत. म्हणजे एवढंच नव्हे तर ते लोक हिला घराबाहेर अपमान करून कसं काढता येईल याचा ते लोक विचार करत असत. शेवटी कंटाळून तिने स्वतःच विचार केला की आपण असे अपमानास्पद जीवन जगण्यापेक्षा संघात सामील होऊन भिक्खुनीचे जीवन का जगू नये. नंतर तिने विचार केला की एवढा अपमान सहन करून जगण्यापेक्षा मी भिक्खुनी संघामध्ये सामील होऊन भिक्खुनी जीवन का जगू नये. अशा तऱ्हेने ती म्हातारी बुद्धांच्या भिक्खुनी संघात सामील होऊन बुद्धांची शिष्या झाली. नंतर ती म्हातारी बुद्धांच्या संघामध्ये सामील झाली आणि बुद्धांची ती शिष्या झाली. ज्या अर्थी संघात सामील होण्यापूर्वी अनेक पुत्रांची ती माता होती. संघात सामील होण्यापूर्वी ती अनेक पुत्रांची माता होती. तिचे नाव भिक्खुनी बहुपुत्तिका अर्थात अनेक पुत्राची आई असे ठेवण्यात आले. तिने 7 मुलाला जन्म दिले होते आणि 7 मुलींना जन्म दिले होते, म्हणून तिचे नाव काय ठेवण्यात आले, भिक्खुनी बहुपुत्रिका. बहुपुत्तिकेने विचार केला की ज्या अर्थी ती म्हातारपणात भिक्खुनी संघात सामील झालेली आहे तर मला दिलेले प्रत्येक काम, छोटे मोठे काम मी करायला हवे. तिने विचार केला की मी आता तर खूप म्हातारपणामध्ये संघामध्ये सामील झालेली आहे, तर मला जे पण छोटे मोठे कामं देतील ते सगळे मला काय करायला पाहिजे, करून घ्यायला पाहिजे. ते माझ्यासाठी आवश्यक आहे आणि संबंध रात्र मी ध्यानात घालवायला हवी आणि पूर्ण रात्र मी ध्यानात घालवायला हवी आणि म्हणून ती बसता उठता चालता ध्यान करू लागली.
आणि ती जेव्हा पण बसायची, उठायची, चालायची, काम करायची, सगळ्या वेळेस ती ध्यान करू लागली. चंक्रमण करताना प्रत्येक पावलावर ती जागरूक होती. चंक्रमण म्हणजे प्रत्येक दिशेने जाताना, चालताना, पाऊल ठेवताना ती जागरूक होती. जेवताना अन्नाचा प्रत्येक घास जागरूकतेने घेऊ लागली. जेव्हा पण ती जेवण करायची, जेवताना सुद्धा ती प्रत्येक घास जागरूकतेने घेऊ लागली. तिच्या हातातून घडलेली प्रत्येक कृती म्हणजे ध्यानाचाच आविष्कार होता. ती म्हणजे प्रत्येक काम करता करता ध्यानच करायची. प्रत्येक काम करता करता ध्यानच करायची. जेवताना ध्यान, उठताना ध्यान, बसताना ध्यान आणि कामं करताना सुद्धा ती ध्यानच करायची. धम्माला तिने संपूर्णपणे वाहून घेतलेले होते. तिने पूर्ण धम्माला वाहून घेतलेले होते. बुद्धाची शिकवण प्रत्यक्ष आचरणात आणत होती आणि बुद्ध जे शिकवण द्यायचे ती प्रत्यक्षात आचरणात आणत होती. ती धम्मातच जगत होती आणि धम्मातच जगत होती. ती फक्त आणि फक्त धम्मातच जगत होती. तिला बाकी दुसऱ्या गोष्टींकडे काही घेणं देणं नव्हतं, बाकी दुसऱ्या गोष्टींकडचं. तथागत त्यांच्या गंधकुटीत ध्यानात बसले असता त्यांनी त्यांच्या बोधिदृष्टीने हे जाणले आणि तिला धम्मात अधिक प्रेरणा देण्याच्या दृष्टीने ते तिच्याकडे गेले. जेव्हा तथागत गंधकुटीमध्ये बसलेले होते ध्यानामध्ये, तेव्हा त्यांनी जाणले आपल्या बोधिदृष्टीने की ही जी आहे भिक्खुनी बहुपुत्तिका, ही उठता बसता काम करता वेळेस एनी टाईम ही काय करत राहते, ध्यानच करत राहते. तर त्यांनी तिला आणखी प्रेरणा देण्यासाठी ते तिच्याकडे गेले. कुणाकडे? भिक्खुनी बहुपुत्तिकाकडे. तिला उपदेश करताना त्यांनी वरील गाथा उच्चारली, ज्याचा थोडक्यात अर्थ असा आहे: एखाद्याने 100 वर्षे धम्म न पाहता जगण्यापेक्षा एक दिवसी धम्माकडे पाहत जगणे, धम्म जाणून तसे आचरण करणे श्रेष्ठ होय. भगवान बुद्ध काय म्हणाले? आपण 100 वर्ष जरी जगत असणार पण आपण धम्माकडे एकही दिवस बघत नसेल तर त्याचे जगणं व्यर्थ आहे. आणि एखादा व्यक्ती धम्माकडे लक्ष देऊन पूर्णपणे धम्माचे आचरण करूनच जगत असेल तर त्याचे एक दिवसाचे जगणे 100 वर्षाच्या जगण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. असं कोण म्हणाला? भगवान बुद्ध. धम्ममुत्तमम्, श्रेष्ठात श्रेष्ठ अशी भगवान बुद्धांची शिकवण ही मानवाला अत्युच्च शिखराकडे नेणारी आहे. भगवानची शिकवण कशी आहे? भगवान बुद्धांची मानवाला अत्यंत उंच शिखराकडे नेणारी आहे. अलौकिकतेचे दर्शन देणारी अशी सर्वोत्कृष्ट शिक्षण भगवंताची आहे. बुद्धांचा धम्म 9 प्रकारची शिकवण देतो. बुद्धांचा धम्म किती प्रकारची शिकवण देतो? 9 प्रकारची शिकवण देतो. त्यात 4 मार्ग, 4 फल आणि निब्बाण अशी शिकवणा अंतर्भूत आहे. काय काय आहे? भगवान बुद्धांचा धम्म 9 प्रकारची शिकवण देतो. त्याच्यामध्ये 4 मार्ग आहेत, 4 फल आहेत आणि निब्बाण अशी शिकवण अंतर्भूत आहे. ह्या गाथेत म्हटलं आहे की उत्तम धम्माचे दर्शन केल्याशिवाय 100 वर्षे जगण्यापेक्षा उत्तम धम्माचे दर्शन करून एक दिवसाचे जगणेही श्रेष्ठ होय. म्हणजे आपण धम्माचे आचरण न करता 100 वर्ष जरी जगत असणार तर ते आपले जीवन व्यर्थ आहे. आणि आपण एक दिवस धम्माचे आचरण करून जगत असणार तर ते आपले जीवन सर्वश्रेष्ठ होय. भगवान बुद्ध उत्तम धम्म त्यालाच म्हणतात ज्यामुळे अमृतत्व उपलब्ध होते. भगवान बुद्ध उत्तम धम्म कशाला म्हणतात? ज्यामुळे आपल्यामध्ये अमृतत्व उपलब्ध होते, अर्हतपद आपल्याला उपलब्ध होते. जेव्हा आपल्याला अर्हतपद उपलब्ध होते त्यालाच भगवान बुद्ध काय म्हणतात? उत्तम धम्म असे म्हणतात. निब्बाण पद प्राप्त होते. उत्तम धम्म ही अशी विधी आहे ज्यामुळे तुम्ही दुसऱ्याने आरोपित केलेल्या चरित्रातून मुक्त होऊन भगवंतांनी सांगितलेल्या शील मार्गात प्रविष्ट होता. उत्तम धम्म ही फक्त अशी विधी आहे ज्यामुळे आपण दुसऱ्यांनी आरोपित केलेल्या चरित्रातून, दुसरे जे आपल्यामध्ये चरित्र आरोपित करतात त्याच्यामधून आपण मुक्त होऊन भगवंतांनी जो शील मार्ग आपल्याला सांगितला आहे आपण त्याच्यामध्ये प्रविष्ट होतो. उत्तम धम्मात त्या विज्ञानाचे नाव आहे. उत्तम धम्मामध्ये ह्या विज्ञानाचे नाव आहे ज्यात तुम्ही दुर्घटनेतून वाचून जीवनाला एक दिशा प्राप्त होते. धर्म तर अनेक आहेत. हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, जैन धर्म, शीख धर्म, मात्र उत्तम धम्म एकच आहे. धर्म पुष्कळ सारे आहेत
परंतु उत्तम धम्म कुणाला म्हटलं जाईल? उत्तम धम्म फक्त एकच आहे. उत्तम धम्माला विशेषण नाही. बुद्धाला धम्म हा पण धर्म नाही आहे. बुद्धाचा जो धर्म आहे हा पण धम्म नाही आहे. बुद्ध धर्म याचा अर्थ बुद्धांनी सांगितलेले कर्मकांड आणि बुद्धांनी ठराविक कर्मकांडावर जोर दिला नसून वैश्विक नियमांचा शोध लावला आणि म्हणूनच आपण त्याला धम्म म्हणतो. बुद्धांचा धर्म सुद्धा धर्म नाही आहे. बुद्ध धर्म याचा अर्थ असा आहे, बुद्धांनी सांगितलेले कर्मकांड आणि बुद्धांनी ठराविक कर्मकांडावर जोर दिला नसून बुद्धांनी ठराविक कर्मकांडावर अजिबात जोर दिलेला नाही आहे. वैश्विक नियमाचा त्यांनी शोध लावलेला आहे. ह्या विश्वामध्ये जे नियम आहेत त्यांचा त्यांनी शोध लावलेला आहे आणि म्हणूनच आपण त्याला काय म्हणतो? धम्म असा म्हणतो. उत्तम धम्म कोणी दुसऱ्याने शिकवला म्हणून शिकला जात नाही. उत्तम धम्म जर आपल्याला कोणी दुसरा शिकवत असेल म्हणून शिकला जात नाही, तर आपल्याच अनुभवाने आपल्याला उत्तम धम्म शिकायला मिळते. आपल्या अनुभवाने म्हणजे कसं? जेव्हा आपण विपश्यना करतो तेव्हा आपल्याला तो उत्तम धम्म शिकायला मिळते. धर्म शिकवल्या जातो तर धम्म जगल्या जातो. धर्म आपल्याला शिकवता येते परंतु धर्म शिकवता येते परंतु धम्म आपण जाणल्या जातो. धम्मला तुम्ही वेद वाचाल, पुराण वाचाल, धम्मपद पण वाचाल, त्यावेळी तुम्हाला वाटेल कदाचित इथे सांगितले ठीकच आहे. जेव्हा आपण वेद वाचू, पुराण वाचू आणि धम्मपद सुद्धा वाचणार तेव्हा आपल्याला काय वाटेल की इथे जे सगळं सांगितलेलं आहे ते कसं आहे? सगळं योग्यच असेल, पण पूर्णपणे श्रद्धा निर्माण होणार नाही. परंतु पूर्णपणे त्याच्यावर श्रद्धा निर्माण होणार का आपली? नाही. परंतु ते वाचून जर जगण्याचा प्रयत्न आपण केला आणि अनुभव घेतला तर मनात कधीही संदेह राहणार नाही आणि तोच उत्तम धम्म आहे. ते वाचल्यानंतर आपण जगण्याचा प्रयत्न करू आणि अनुभव आपण घेऊ. म्हणजे अनुभव कसा घेता येईल आपल्याला? विपश्यना आणि साधनाद्वारे. तर ते जगणे आपले काय आहे? उत्तम धम्म आहे. असे कोण म्हणतात? भगवान बुद्ध म्हणतात. आणि भगवान बुद्ध मग काय सांगतात की धम्माचे आचरण न करता 100 वर्षे जरी आपण जगतो तर त्या जगण्याला काहीही अर्थ नाही आहे. आणि धम्माचे आचरण करून एक दिवस जगणे ते काय आहे? श्रेष्ठ आहे. तर आजची गोष्ट काय होती? उत्तम धम्म आचरणाचे एक दिवसाचे जीवन ही श्रेष्ठ असते. तर गोष्ट कुणाची होती? भिक्खुनी बहुपुत्रिकेची. श्रावस्ती इथे अनाथपिंडकांच्या जेतवन विहारामध्ये जेव्हा भगवान बुद्ध राहत होते तेव्हा भगवान बुद्धांनी हिला उद्देशून गाथा म्हटलेली होती. त्या गाथेचे अर्थ मी आताच सांगितले की काय? आपण 100 वर्ष जरी धम्माचे आचरण न करता जगत असणार तर त्या जीवनाला जगण्याला काहीही अर्थ नाही आहे. परंतु आपण एक दिवस धम्माचं आचरण करून जगत असेल तर त्या जगण्याला तो जीवन आपला श्रेष्ठ आहे. श्रावस्ती इथे म्हणजे ती एक जोडपा राहत होता. तर त्या जोडप्याला किती मुलं होते? 7 मुले आणि 7 मुली होत्या. तर त्यांनी काय केलं? त्यांचं लग्न केलं आणि आपल्या जबाबदारीपासून मुक्त झाले. तर ते 7 मुलं आणि 7 मुले होते तरी सुद्धा ते 2 पती पत्नी होते ते वेगवेगळे राहू लागले आणि त्यांच्या भरणपोषण कुणीच नव्हतं करत. ते दोघंच आपलं वेगळं राहून आपलं भरणपोषण करत होते आणि त्यांच्याजवळ भरपूर प्रॉपर्टी होती. प्रॉपर्टी असल्यामुळे काय झालं?